अजित पवारांना सोबत घेत असताना मी देवेंद्र फडणवीस यांना खासगीमध्ये नेहमी सांगायचो, साहेब थोडा विचार करा. पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते मला रोज सांगतायत, त्यामुळे थोडासा विचार करा, असं विधान केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी. आणि त्याआधी मी सुद्धा भ्रष्टाचार केलेल्या पक्षासोबतच काम करतो असं म्हणत अजित पवारांनी भ्रष्टाचाराचा सगळा पाढाच वाचलाय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रवींद्र चव्हाण विरुद्ध अजितदादा म्हणजेच थोडक्यात बीजेपी विरुद्ध अजितदादा अशी लढत रंगली. आणि याला कारण ठरते ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने संपूर्ण ताकद लावली. स्वतः मुख्यमंत्री फडणवीसही इथे ऍक्टिव्ह झालेत. त्यामुळे अजित पवार टेन्शनमध्ये आलेत. आता अजितदादा आपला हरवलेला गड पुन्हा मिळवणार का, की फडणवीसांचं मायक्रो प्लॅनिंग दादांना पुन्हा एकदा चेकमेट करणार? डिटेलमध्ये जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. पिंपरी चिंचवड हे शहर अजितदादांनी बसवलेलं शहर आहे असं मानलं जातं. एक काळ असा होता की अजितदादांच्या शब्दाशिवाय इथं पानही हलत नव्हतं. तिथले रस्ते, फ्लायओव्हर आणि उद्योगधंद्यांवर दादांची छाप होती. पण 2017 मध्ये भाजपने दादांच्या या सत्तेला सुरुंग लावला. भाजपने पहिला गेम केला तो दादांच्या जवळच्या नेत्यांना आपल्याकडे खेचून. एकेकाळी दादांचे उजवे हात मानले जाणारे लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोन मास लीडर्सनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि कमळ हाती घेतलं. लक्ष्मण जगतापांची चिंचवडवर पकड होती, तर महेश लांडगे यांनी भोसरी पट्ट्यामध्ये दादांना थेट आव्हान दिलं होतं. 2017 मध्ये ज्या पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे फक्त 3 नगरसेवक होते, तिथे भाजपने थेट 77 जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली होती आणि राष्ट्रवादी 83 वरून थेट 36 वर घसरली. हे फक्त इलेक्शन नव्हतं, तर दादांच्या ब्रँडला बसलेला सगळ्यात मोठा धक्का होता. याच्यात देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा मोठा गेम खेळला होता. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी स्वतंत्र निधी दिला आणि दादांनी फक्त कॉन्ट्रॅक्टर्सचाच विकास केला. आम्ही सामान्य जनतेचा विकास करू असा नॅरेटिव्ह सेट केला. भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीच्या आरोपावरून राष्ट्रवादीला घेरण्यात भाजप यशस्वी ठरलं होतं. हे सेम गणित आता सुद्धा अजितदादांसोबत बीजेपी करताना दिसतंय. अजितदादांचा पक्ष हा गुन्हेगारांना तिकीट वाटत सुटलाय असा आरोप बीजेपीकडून केला जातोय आणि भाजपने असा दावा केलाय की गेल्या 5 वर्षांमध्ये त्यांनी शहराचा जो विकास केलाय तो पवारांच्या 25 वर्षांच्या सत्तेपेक्षा सुद्धा जास्त आहे. पण यावेळी अजितदादांनी आक्रमक भूमिका घ्यायचं ठरवलं. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार म्हणाले की भाजपने ना भय ना भ्रष्टाचार अशा घोषणा देऊन सत्ता मिळवली खरी, पण भाजपच्या काळामध्ये महापालिकेत भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेलाय. महापालिका कशी पोखरली गेली आणि ती कशी कर्जबाजारी झाली याचा पाढाच त्यांनी पिंपरीच्या जनतेसमोर वाचला. 1.25 किलोमीटरचा रस्ता बनवण्यासाठी 81 कोटी रुपये खर्च केले जातात. हा दरोडा नाही तर काय, असा सवाल दादांनी विचारला. 2017 मध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्ती खरेदीतील भ्रष्टाचार असो किंवा स्थायी समितीच्या अध्यक्षांना लाच घेताना झालेली अटक, दादांनी प्रत्येक मुद्द्यावर भाजपला घेरलंय. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आज कर्जबाजारी कशी झाली, ठेवी मोडून खाल्ल्या गेल्या का, असे प्रश्न विचारत दादांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना समोरासमोर चर्चेचं खुलं आव्हान दिलंय. ते म्हणाले की राष्ट्रवादीच्या 25 वर्षांच्या काळात झालेला विकास आणि भाजपच्या 9 वर्षांच्या काळात झालेला कारभार यावर समोरासमोर बसून चर्चा करूया. दादांच्या या वक्तव्यानंतर सगळीकडे चर्चांना उधाण आलंय. पण हम भी किसीचं कम नाही असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी डायरेक्ट पिंपरीमध्ये सभा घेऊन अजितदादांना शिंगावर घ्यायचं ठरवलं. ते म्हणाले, अजित पवारांना महायुतीत घेताना मी फडणवीस साहेबांना म्हणालो होतो, साहेब एकदा विचार करा, ही मंडळी आपल्यासोबत काय येतेत हे सर्वांनाच माहिती आहे. हे विधान खरं तर खूप काही सांगून जातं. याचा अर्थ असा होतो की भाजपमध्ये अजूनही अजितदादांच्या प्रवेशावरून खतखत सुरू आहे. चव्हाणांनी थेट आव्हान दिलंय की महापालिकेवर पुन्हा भाजपचाच महापौर बसेल. आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबद्दल बोलायचं म्हटलं तर या शहरामध्ये 3 विधानसभा क्षेत्र आहेत. चिंचवड जिथं शंकर जगताप यांचं वर्चस्व आहे, भोसरी जिथं महेश लांडगे यांनी स्वतःची पकड मजबूत केली, तिसरं पिंपरी जिथे अजितदादांच्या गटाचे अण्णा बनसोडे आमदार आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये लांडगे आणि जगताप या दोन्ही परिवारांनी पिंपरी चिंचवडवर आपला होल्ड टिकवून ठेवलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीनुसार मायक्रो प्लॅनिंग करून भाजपने प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र प्रभारी नेमलेत. पण अजूनही काही निष्ठावंत लोकांचा असा वर्ग आहे जो अजितदादांना मानणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजाची नस दादांना चांगलीच माहिती आहे. या शहराच्या विकासाचा ब्रँड आजही दादांच्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे नक्की निवडणुकीत काय घडेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. यंदा 128 जागांसाठी 692 उमेदवार मैदानात उतरले. पण निवडणूक व्हायच्या आधीच भाजपने 2 गोल केलेत, म्हणजेच त्यांचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत. नक्की कोणाचं पारडं जड आहे हे येत्या निवडणुकीमध्ये कळेलच. पण तुम्हाला काय वाटतं, पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीची सत्ता येईल की भाजप आपला गड राखण्यामध्ये यशस्वी होईल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगाव बत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.